पण तुम्ही म्हणाल जनरल भाषण कराल तर बरोबर नाहीये ते. अर्धा तास चर्चेची एक व्याप्ती आहे, त्या पद्धतीने तुम्ही चाला ना. धन्यवाद सभापती महोदय. या ठिकाणी शिक्षणावरती अर्धा तासाची चर्चा होत असताना एक गोष्ट मी अधोरेखित करतो की राज्याचे शिक्षण मंत्री यांनी आल्यानंतर चांगल्या पद्धतीनं शिक्षण विभागाच्या कामकाजाला सुरुवात केलेली आहे. परंतु आज प्राथमिक शिक्षणाची जर अवस्था बघितली तर त्याच्यामध्ये अजून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं लागेल. अण्णांनी मगाशी सांगितलं तसं की शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये कमी आहे, विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा घटलेली आहे. आणि आज जो पालक आहे तो पालक आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी आज तो मोठ्या ताकदीनं धडपडत आहे, प्रयत्न करत आहे. पूर्वी दळणवळणाच्या व्यवस्था नव्हत्या, त्यामुळं गावामध्ये पालक आपल्या विद्यार्थ्याला घालायचा. अलीकडच्या काळामध्ये दळणवळणाच्या व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत आणि स्पर्धात्मक शिक्षण पद्धत आज खऱ्या अर्थानं संपूर्ण देशभर राज्यामध्ये सुद्धा आलेली आहे. आज आपल्या शाळेंची जर अवस्था बघितली तर अनेक ठिकाणी वर्गखोल्या नाही आहेत, अनेक ठिकाणी पाणी नाही, मुतारी नाही. केलंय ना शिक्षण मंत्र्यांनी. आता मगापासून उत्तर देत असताना तुम्ही तर स्वतःचा तुमचा अभ्यास आहे, तुम्ही तुमच्या भागातल्या पटसंख्या वाढवण्यासाठी काय करू शकता काय नाही किंवा काय बोलायचं तुमचं स्वातंत्र्य आहे. पण तुम्ही असं अर्धा तास चर्चेचा जो स्कोप आहे तो सोडून वस्तुस्थिती त्यांनी मान्य करून त्याच्यावरचा कृती कार्यक्रम पण मांडला ना मंत्री महोदयांनी. त्याच्यावर स्पष्ट प्रश्न विचारा, तुम्ही जे काय विचारायचं असेल, अजून सुधारणा सांगा काय करायच्या त्या. आणि शाळेमध्ये आज जर बघितलं तर पहिलीपासून 10वी पर्यंत इतर शाळांच्या मध्ये हे वेगवेगळे शिक्षक त्या ठिकाणी त्या विषयानुसार शिकवण देत आहेत. त्यामुळे स्पर्धात्मक शिक्षण पद्धती आज आलेली आहे, तिचा आपल्याला अवलंब करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि शाळेला स्मार्ट आणि डिजिटल बनवण्यात यावं आणि हे बनवत असताना कॅम्प्युटर लॅब असेल, इतर काही प्रयोगशाळा असतील, ह्यासुद्धा उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे दिलं तरच खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या प्राथमिक शाळा या स्पर्धात्मक युगामध्ये टिकाव धरू शकतात. मॅडम, मला आपण बोलण्याची वेळ दिली त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. परंतु या विषयावरती शेवटी आमची काही मतं असतात, कारण 1 कोटी विद्यार्थी राज्यातला प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेत आहे आणि त्याच्या विषयी आम्हाला बोलायला वेळ दिला पाहिजे. शेवटी आम्ही बोलणार कुठं? अजून बाकी सदस्यांच्या पण बाकी म्हणजे आम्ही शाळेचे विषय घेऊनच या ठिकाणी बोलत आहे. आणि दुसऱ्या बाजूला मी मंत्री महोदयांना या ठिकाणी नजरेस आणू देऊ इच्छितो की खाजगी शाळांमध्ये का पालक आपल्या विद्यार्थ्याला घालायला लागलेला आहे. कारण त्याला जाणीव झालेली आहे की या ठिकाणी आपल्याला स्पर्धात्मक माझ्या पाल्याला शिक्षण मिळू शकतं, जेणेकरून तो वेगवेगळ्या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकेल. या दृष्टीची व्यवस्था आपण उभा करावी. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.